नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत मक्याच्या दाण्यांची मसाला पुरी कशी करायची। साधी सोपी इंटरेस्टिंग रेसिपी आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी मक्याचे दाणे, 4 वाटी गव्हाचं पीठ, जिरे, ओवा, तीळ, हिंग, हळद, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता। मुठभर हिरवीगार कोथिंबीर नक्की घाला। कोथिंबीरीचा स्वाद अप्रतिम लागतो पुरीमध्ये। सगळ्यात आधी मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। अजून एक इथे मी लाल तिखट घेतले। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची असेल तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल। मक्याचे दाणे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये मक्याचे दाणे, जिरे, ओवा, हिंग, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, थोडंसं मीठ ह्यासाठी की मिठामुळे वाटण पटकन वाटायला आणि बारीक वाटायला मदत होते, त्यामुळे मीठ नेहमी घालायचं। असं वाटण इथे मी करून घेतलेलं आहे। 4 वाटी गव्हाच्या पिठापैकी 3 वाटी गव्हाचं पीठ आधी घ्यायचं आहे। उरलेलं जर गव्हाचं पीठ आपल्याला लागलं तर ते आपण लागेल तसं ॲड करू शकतो। अमूल बटरचं मोहन मी इथे घालते। तुम्हाला जर बटरचं मोहन घालायचं नसेल तुम्ही साजूक तूप किंवा तेलाचं मोहन घातलं तरी चालेल। 1 चमचा तीळ, 1 ते 1.5 चमचा बारीक रवा ह्यासाठी की त्याने पुरी छान टम्म फुगलेली होते आणि ती बराच वेळ तशीच राहते, त्यामुळे रवा नक्की घाला। किंचित साखर घातली तरी चालेल। मी स्वीटकॉर्न पुरी करणार आहे त्यामुळे साखर इथे घेणार नाही आहे। सगळं बटर पिठाला असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित चोळून झाल्यानंतर केलेलं जे वाटण आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आणि ह्या वाटणामध्ये जेवढं बसेल तेवढ्याच पिठाची कणिक आपल्याला भिजवायची आहे। जास्ती आपण पीठ किंवा पाणी यामध्ये ॲड करणार नाही आहोत। बघू शकता तुम्ही 3 वाटे जे पीठ घेतलं होतं ते केलेल्या वाटणात अगदी परफेक्ट भिजलं गेलेलं आहे। घट्ट कणिक आपल्याला भिजवायची आहे। सैल कणिक आपल्याला अजिबात भिजवायची नाही आहे। सैल कणिक जर भिजवली तर ती पुरी लाटताना सुकं पीठ लावावं लागतं। जेव्हा आपण पुरी तळतो ते पीठ तळणीत उतरतं आणि तेल काळं होतं। 1 वाटी पीठ इथे उरलेलं आहे। 15 ते 20 मिनिट ही कणिक अशी झाकून ठेवली होती। 15 ते 20 मिनिटानंतर छान मुरली आहे कणिक। थोडंसं तेलाचा हात घेऊन ती पुन्हा एकदा मळून घ्यायची। सगळी मऊसूत अशी मळून झाल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या लाट्या करायच्या। इथे मी लाट्या केल्या आहे। तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल 1 मोठी पोळी लाटायची आणि वाटीने ते कट केलं तरी चालेल। 21 लाट्या इथे टोटल झालेल्या आहेत 3 वाटी कणकेमध्ये, म्हणजे 21 पुऱ्या आपल्या होतील। आता खूप जाड नाही किंवा खूप बारीक नाही अशी पुरी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची। बघा इथे अशी जशी लाटली आहे तशी। खूप पातळ जर पुरी लाटली तर कडकणी होते। ह्याच्या कडा थोड्याशा ब्रेक झाल्यासारख्या वाटल्या म्हणून मी सगळ्या पुऱ्या वाटीने अशा कट करून घेणार आहे, म्हणजे सगळ्या पुऱ्या एकसारख्या होतील। पुरी बघू शकता तुम्ही अशी खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही अशी मध्यम मी इथे लाटून घेतलेली आहे। अशीच पुरी आपल्याला लाटायची आहे म्हणजे ती छान फुलते। सगळ्या एकसारख्या मस्त पुऱ्या झाल्या आहेत वाटीने कट केल्यामुळे आणि एकमेकांवर ठेवल्या तरी त्या चिकटत नाही आहेत। तेल गरम करायला ठेवायचं। पुरी तळताना नेहमी तुपात किंवा रिफाइंड तेलात तळायची, म्हणजे पुरीचा स्वाद छान लागतो। फिल्टर्ड तेलात कधीही पुरी तळायची नाही। फिल्टर्ड तेलात जर पुरी तळली तर त्या तेलाचा वास येतो आणि पक्वान्नासोबत जर आपण पुरी खाणार असेल तर ती छान लागत नाही। त्यामुळे नेहमी रिफाइंड तेलात किंवा तुपात तळा। मस्त तेल तापलं आहे त्यामुळे पुरी छान फुलून वरती आली। तुम्ही बघू शकता अशी सोनेरी रंगावर सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। मुलांच्या टिफिनसाठी, कुठे प्रवासात जाणार असेल, सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्री जेवतानासुद्धा आपण असं वेगळं काहीतरी तिखट मिठाचं हवं म्हणून सुद्धा ही पुरी करू शकतो। मी बासुंदीसोबत ही वेगळ्या चवीची अशी खमंग खुसखुशीत पुरी केली होती। खूप छान लागली। खिरीसोबतही छान लागेल। अगदी काहीही नसेल तरी नुसतीसुद्धा ही पुरी छान लागेल। चटणी, लोणचं कशाही सोबत तुम्ही ही पुरी खाऊ शकता। तेल मात्र कडकडीत तापलेलं हवं हे बघायचं आहे। बघू शकता सगळ्या पुऱ्या छान एकसारख्या सोनेरी रंगावर तळल्या गेलेल्या आहेत। इतकी खुसखुशीत पुरी झाली आहे की पटकन तुटते आणि तोंडात टाकली की विरघळते। इतक्या छान होतात ह्या पुऱ्या। नक्की ह्या पद्धतीने पुऱ्या करून बघा, खाऊन बघा। रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया नेक्स्ट रेसिपीत, तोपर्यंत बाय।